वेळ झालेली आहे एवढ्या रात्री दिवाळी पहाट करायची. तुकडवाडीमध्ये काय पण होऊ शकतं. हे माणसं म्हणजे तुम्हाला माहिती आहेत ना, ते म्हणतात सकाळी एवढ्या लवकर कोण दिवाळी पहाट करणार, तर संध्याकाळी वगैरे आपण करू असं म्हणून आपले एक ते दिवाळी पहाट. पण दिवाळी पहाट कोण करतंय तर पत्रकार आहेत गावातले, आणि त्या पत्रकारांची दिवाळी पहाट आहे. ते इथे येणार आहेत. पण पत्रकार आहेत म्हटल्यानंतर ते तुम्हाला काही प्रश्नही विचारतील. तर बघूयात मग आता कशी रंगणार आहे पत्रकारांची दिवाळी पहाट. नमस्कार 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 नमस्कार. तर दिवाळी पहाटच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण सगळ्यांचं स्वागत करतोय. मी सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. आपले गुलकंद केबल नेटवर्क आहे सर, आणि तिथे कसे वेगवेगळे कार्यक्रम होत असतात, तसा एक इथे आपण कार्यक्रम करत असतो. आज फक्त दिवाळी पाठ नसणार आहे, तर या ठिकाणी आधी मनोरंजनाचा एक कार्यक्रम पण असतो. आणि जसं झी मराठीवर सकाळी सकाळ आपण पाहत असतो की भविष्य सांगणारे बाबा येत असतात, तसं इकडे पण एक येतात. आणि ती पहाटे कधी नव्हते उठून आणलं त्यांना, मग पहाट आहे आता उठा तरी. तर त्यांना आता आपण आमंत्रित करूया, जे आपलं काही भविष्य सांगू शकतात बाबा असं त्यांना वाटतं. जोरदार टाळ्या चंद्रविलास फाजील यांच्यासाठी. अरे पोरगी आल्यासारखं कसे ओरडतात. बसा चंद्रविलास फाजील. आणि हे काय आणलं येतानाच बरोबर बघा तरी. हो हो, हे काही इकायचा धंदा सुरू केला काय तुम्ही आता? नाही भविष्य. अच्छा भविष्य. पण त्याच्या आधी चंद्रविलास फाजील यांचं आपण स्वागत करूया. नमस्कार चंद्रविलास फाजील. नमस्कार. तर सरांची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. लंडन म्हणू का, अमेरिका म्हणू का, दुबई म्हणू का, जिथून तिथून हाकलून दिलेले असे आपले हे चंद्रविलास फाजील. तर लोकांची काही आपल्याला हे येत असतात, प्रतिक्रिया येत असतात. ते मागचा एपिसोड बघतात आणि त्याच्यावर आपल्याला लिहित असतात. तर काही प्रतिक्रिया घेऊ काय मग? नको नको राहू दे ना. घेऊया सकाळी सकाळी चांगली सकाळ जाऊ दे की. घेऊ ना एखादी. नाही नको जाऊ दे. घेऊ ना एखादी. नाही म्हणतोय म्हणजे. तर आपल्यासाठी कल्याणहून अमित लिहितात की फाजील सर, नावाप्रमाणेच तुम्ही आहात. आपला कार्यक्रम पाहिला मागच्या आठवड्यातला, फार आनंद वाटला. धन्यवाद. मागच्याही वेळेला मी तुम्हाला शिव्या दिल्या होत्या. तुम्हाला कधी अक्कल येणार? ठेवा ना काय सकाळ. कौतुक कौतुक. काय करणार, फाटे फाटे एवढं प्रेम ऐकायची सवय नाही. दुसरं एखादं घेतो ना. कशाला इज्जत काढते. दुसरं एखादं घेतो ना. तर चंद्रविलास फाजील यांच्यासाठी आता फलटणवरून पत्र आलेलं आहे. एवढं लांबून? हा एवढं लांबून. चांगला असेल, वाचा. कॉन्फिडन्सवरच नेतो माणूस. तर चंद्रविलास फाजील सर यांनी असं लिहिलेलं आहे की आपण फार चांगलं हा कार्यक्रम करत असता. आम्ही पाहतो नेहमी आठवड्याला. थँक्यू. रविवारी तुम्ही फ्री असता का? हो नसतं की. मग किती वाजता येऊ? या ना कधी, म्हणजे 11 वाजता या, 12 वाजता या. ठीक आहे, मग फटके खायला तयार राहा. अशा काही प्रतिक्रिया. वा 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 वा, छान छान. तर हे जे तुम्ही फटाके आणलेले आहेत बाबा, तुम्ही ह्याच्यावरून आज भविष्य सांगणार. हा माणूस खरं तर पत्त्याच्या कार्डावरूनच सांगत असतो भविष्य नेहमी, पण आज काहीतरी त्यांनी वेगळा आयटम आणलाय दिवाळी निमित्त. नवीन नवीन फटाक्यावरून भविष्य. भरपूर फटाके आहेत, खूप आहेत. एवढं पाठांतर आहे का पण तुमचं? त्याची मर्जी. त्याची नाही, माझी. भविष्य सांगा ह्याच्यात काय. हे अभिजित चव्हाणांचं भविष्य. हे काय? हे उठणं म्हणजे अभिजित चव्हाण कसं काय? हेच जमत नाही उठायला. त्यांना लवकर उठणं जमत नाही म्हणून हा प्रॉब्लेम आहे. कसं काय? आता काय, रात्री जाम झाली, शूटिंग जाम झाली, सकाळी कसं उठेल माणूस? अच्छा, लवकर उठणे जमत नाही. आणि तुम्हाला सांगतो, 9चा कॉल टाइम असेल ना तर 10 वाजता एक घरात चहा पीत बसलेले असतात. एखादा चांगला माणूस टायमावर जातोय त्यालाही थांबवितात.
म्हणजे स्वतः शिव्या खातात त्यालाही खायला लावतो. काय बोल लईच इन्फॉर्मेशन आहे राव तुम्हाला, खरंच लई इन्फॉर्मेशन आहे तुमच्याकडे. हे मी अभिजित नाही, चव्हाण. तुमचे हितचिंतक आहेत त्यांनी सांगितलेलं. देवा शपथ मी सांगितलेलं नाही बाबा, शपथ सांगतो मी नाही सांगितलं. क्या बात आहे, ह्याला म्हणतात प्रामाणिकपणा. विंगेत नाही येऊन त्यांनी सांगितलं, मी नाही सांगितलं. वा वा. आता पुढचं हे घ्या. हा, वा वा. भुईचक्र भुईचक्र म्हणजे कोण? जितेंद्र जोशी. भुईचक्र कस का? हा, हे काय नाही, कसं हे शांत आहे की नाही. आता ह्याला पेटवलं का इकडे जा तिकडे जा इकडे जा तिकडे, कुठं कुठं फिरतंय, कधी आपल्या धोत्राजवळ कळायचं नाही. अच्छा, एका ठिकाणी असं एका स्थिर ठिकाणी नाही. स्थिर नाही. खतरनाक असं खतर इकडे तिकडे असं. आता इथे तर लगेच उद्या तिकडे. तिथं असे. वा वा. हे त्यांचं जितेंद्र भविष्य. जोशी म्हणजे भुईचक्र असं तुम्ही भविष्य सांगितलेलं आहे. हे बघा, अरे बापरे. सुतळी बॉम्ब म्हणजे कोण? सुकन्या मोने. हा. कसं काय? म्हणजे ह्या शांत असतात इतर वेळी, हा. पण एकदाच काय ते वाचतात. एवढंच काय ते छान जमत. खतरनाक वाचतात. हा, मगाशी आपण बघितलं त्यांचं दमक. यांच्या नादाला जायचं खरंय. पण मी पण गप आहे. वा वा. सुतळी बॉम्ब असं त्यांनी सुतळी तुमचं बॉम्ब. भविष्य सांगितलेलं आहे. हे बघा, अरे वा. हे काय आहे? ताजमहल ताजमहाल. फटाका. ताजमहाल कोण? ह्या आर्या मॅडम आपल्या सुलभा आर्या मॅडम म्हणजे ताजमहाल. असं काय? ताजमहल कसा आज कित्येक वर्ष बघा तसाचा तसा म्हातारा होतच नाही. एकदम चकचकीत. तसं मॅडमची ऍक्टिंग तेव्हापासून आजपर्यंत तशीच काही बदल नाही. एकदम चकचक. छान. असा हा ताज. चांगलं. ताजमहालच. ताजमहाल. मस्तच, एकदम चकचक. ना हे काय? नागगोळी. नागगोळी. हे कोण? नितीन जाधव. ही तेवढीच आहे म्हणून. ही गोळी कशी एवढी आहे ना, नितीन जाधव. हा. पेटवली उभा नितीन जाधव. बेस्ट पाठांतर आज. वा वा. बोललास? चला घ्या. आता हे सांग कोणाचे? मी सांगणार. कौतुक केलं की हे बघा, हा. फुलबाजा. फुलभाज्या. वा वा. सतीश आळेकरांचं भविष्य. फुलभाज्या म्हणजे सतीश आळेकर सर. सतीश आळेकर सर. कसं काय? अरे किती गोड आहे माणूस. हा. मग लहान पोरापासून म्हाताऱ्यापर्यंत कुणी या फटाक्याला घाबरत नाही. वा वा. स्वतः जळतं आणि इतरांना प्रकाश देत. आणि कसं आहे, एक असा असतो का नाही फुलभाज्या, तसं आहे एक ते असं आहेत की स्वतः जळत असतात, पण त्याच वेळेला संपत आला लगेच दुसरा पण त्याने आपण पेटवू शकतो. असे विद्यार्थी पण ते घडवत असतात. वा, वा, त्याच्यामुळे वा. त्यांच्यासाठी फुलभाज्या.